गद्दारीचं बीज पेरलं असेल तर पीक सुद्धा गद्दारीचंच येणार, फळं देखील गद्दारीचीच येणार आणि नेमकी हीच भीती एकनाथ शिंदे यांना वाटू लागलेली आहे। मित्र हो, नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली। मूळ शिवसेनेनं या फुटेरांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला आणि तो सहजासहजी किंवा नजीकच्या काळात तो संपणार नाही, तो पुसणार नाही। 50 खोक्याचे सुद्धा आरोप केले गेले। बघा, व्यक्तिगत फायद्यासाठी शिवसेनेला हा सुरुंग लावण्यात आलेला राजकारण आणि राजकारणाची पातळी रसातळाला नेण्याचा हा प्रकार होता, मोठा प्रकार होता। पण कसं असतं, शेवटी पेरावं तसं उगवतं ही म्हण आपल्याकडे आहेच ना हो। ज्या एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांची शिवसेना फोडली त्याच एकनाथ शिंदे यांना आता आपल्या गटात सुद्धा गद्दारी होण्याची भीती वाटू लागली आहे। नाहीतरी गेल्या काही दिवसापासून उदय सामंत यांचं नाव चर्चेत आहेच की एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांना घेऊन ते भाजपात जाऊ शकतात अशी चर्चा ही अलीकडेच झालेली आहे राजकारणामध्ये। बघा, एकनाथ शिंदे गट जर फुटला तर तो उदय सामंत फोडू शकतात असं देखील उघडपणे म्हटलं जात आहे गेल्या काही दिवसापासून। मग उगीच तर काय असे विषय समोर आलेले नसतील ना। गद्दारीचं बीज पेरलं असेल तर पीक सुद्धा गद्दारीचंच येणार, फळं देखील गद्दारीचीच येणार आणि नेमकी हीच भीती एकनाथ शिंदे यांना वाटू लागलेली आहे। आपण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे जे काही केलं तेच उद्या आपल्या सोबतही होऊ शकते याची जाणीव एकनाथ शिंदे यांना नक्की झालेली आहे। शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं सगळ्यात मोठं नुकसान कुणाला झालं? उद्धव ठाकरे यांना ते नुकसान झालं। उद्धव ठाकरे यांना खूप काही सहन करावं लागलं। उद्धव ठाकरे यांची साथ सोडत खासदार, आमदार झालं तर नंतर नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेला होता। या नेते मंडळीकडून शिवसेनेच्या विविध मध्यवर्ती कार्यालय आणि शाखावर दावे देखील ठोकण्यात आले होते। हा ठाकरेंना अडचणीत आणणारा मोठा धक्का होता। आणि बघा, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडावेळी ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या अनेक बाबींची माहिती झालेली आहे। त्याचबरोबर मध्यवर्ती कार्यालय आणि शाखा ठाकरेंच्या हातून कशा निसटल्या याची जाणीव शिंदेना तर आहे। त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये शिंदे गटात शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला गेला। खूप धूर्तपणे हा प्रस्ताव मांडलाय। या संस्थेच्या अंतर्गत शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखा येणार आहेत। बघा, कुठला रेफरन्स कुठं त्यांनी बरोबर हेरलं म्हणूया आपण त्याला। त्या सगळ्याचं व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिलं जाणार आहे। या शिवकोश विश्वस्त संस्थेकडूनच पक्षाचा निधी, गरजूंना मदत, त्याचबरोबर पक्षाचे जे काही इतर कार्यक्रम ठरवले जाणार आहेत। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के दिले, पण आता तशाच धक्क्याची भीती एकनाथ शिंदे यांनाच वाटू लागली आहे। भविष्यातील बंडाचा धोका टाळण्यासाठी शिंदे गटात शिवकोश विश्वस्त संस्थेचा ठराव करण्यात आला। शिंदे गटात ही गद्दारी होऊ शकते आणि याचीच भीती एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये नक्कीच आहे आणि त्यासाठी त्यांनी आधीपासूनच सावधगिरीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। म्हणजे त्यांच्या मनामध्ये काही शंका आलेली आहे। पण बघा, शेवटी करावं तसं भरावं लागतं, जे पेरलं तेच उगवतं, हा तर निसर्गाचाच नियम आहे। कितीही सावध पावलं टाकली तरी निसर्गाचा हा नियम चुकत नसतो। एकनाथ शिंदे हे मात्र भलते सावध झालेले दिसतात सध्या। त्यांच्या मनामध्ये काही शंका आली असेल किंवा त्यांना काही कोणाची पावलं ओळखता आली असतील, काहीतरी घडणार याची भीती त्यांच्या मनात आहेच आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक करताना दिसत आहे। आता बघूया त्यांच्या मनातली ही जी भीती आहे ती प्रत्यक्षात केव्हा येते की न येते यासाठी आपल्याला काही काळ वाट तर नक्की पाहावी लागेल। पाहूया। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।